येस, हॅलो एव्हरीवन. मी काजल रणदिवे स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर. आज अगदी महत्त्वाच्या टॉपिकवर मी डिस्कस करणार आहे. खूप विद्यार्थ्यांची मला कमेंट यायची की मॅडम सेटसाठी आम्ही अभ्यास करत आहोत, तर इंग्लिश या विषयाचा म्हणजे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन, तुमचं MA जर इंग्लिश लिटरेचरमधून झालं असेल, जसं माझं झालं होतं, तर मग मॅडम जसं तुम्ही नेट सेट क्वालिफाईड केलेले आहे त्याच प्रकारे आम्ही पहिल्याच प्रयत्नात कसं क्वालिफाय करू शकतो, आमचा विषय इंग्लिश विषय आहे तर कशा प्रकारे करू शकतो, तर त्याबद्दल आज मी तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन आलेली आहे. ठीक आहे. सो तर नेमका अभ्यास कसा करावा त्याबद्दल इथे आपण थोडकं बघणार आहोत. पहिलं तर बघायला गेला तर तुम्हाला पेपर 1 असणार आहे आणि एक पेपर 2 असणार आहे. पेपर 1 मध्ये तुम्हाला किती 50 क्वेश्चन असतील. किती मार्कासाठी? 100 मार्कासाठी. 1 क्वेश्चन फॉर 2 मार्क. ठीक आहे. याच्यामध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, रीडिंग कॉम्प्रेशन, कम्युनिकेशन, रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग, डेटा इंटरप्रिटेशन, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, पीपल अँड एन्व्हायरमेंट, हायर एज्युकेशन सिस्टम, यातले सगळ्यातले 5-5 प्रश्न येतील. म्हणजेच एका टॉपिकवर 10 मार्क असतील. म्हणजेच एक प्रश्न 2 मार्कासाठी असे 5-5 प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतील. त्याचबरोबर जर तुम्ही पेपर 2 बघितलं तर पेपर 2 हा तुमचा इंग्लिश विषयावर असणार आहे. आता इंग्लिश विषयावर जर बघायला गेला तर तुम्हाला 100 क्वेश्चन असणार आहे 200 मार्कासाठी. अगेन 1 क्वेश्चन फॉर 2 मार्क्स आणि इथे तुमचं नेगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. नो नेगेटिव्ह मार्किंग तुम्हाला काही दिलं देणार नाही. याच्यामुळे तुम्हाला ड्रामा, पोएट्री, फिक्शन, नॉन फिक्शनल प्रोज येईल, लँग्वेज बद्दल येईल, इंग्लिश, इंडियन हिस्ट्री, कल्चर स्टडीज, लिटररी क्रिटिसिझम, लिटररी थेअरी, पोस्ट वर्ल्ड वॉर, रिसर्च मेथड हे संपूर्ण येतील. ठीक आहे. आता सिलेबस तुम्हाला ऑलरेडी सगळं माहीत आहे. तुम्हाला किती मार्कासाठी काय येणार सगळं माहीत आहे. पण मॅडम आम्ही नेमकं अभ्यास कसं करायचं ते आम्हाला सांगायचं, की अभ्यास आम्ही नेमकं कसं करू. ठीक आहे. आता पेपर 1चा अभ्यास कसा करणार, तर पेपर 1 साठी मी बुक लिस्ट सुद्धा तुम्हाला दिलेली आहे. ती बुक लिस्ट बघा, ती व्हिडिओ जाऊन तुम्हाला चेक करायचा आहे आणि त्याप्रमाणे पेपर 1चा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पेपर 1 हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. पेपर 1 मध्ये तुम्हाला 100 पैकी 80+ तुम्हाला जायचंच आहे. ठीक आहे. आता पेपर 2 बद्दल जर तुम्ही बघायला गेलात, पेपर 2 आणि तुमचं सब्जेक्ट आहे इंग्लिश, मग तुम्हाला कशा प्रकारे करायचं आहे, तुम्ही ज्यावेळेस डिग्रीला होते म्हणजे जेव्हा 13वी 14वी 15वी म्हणजे FY SY TY ला असताना तो पूर्ण सिलेबसचा तुम्हाला अभ्यास करायचा. त्यातले तुम्हाला प्रश्न खूप विचारण्यात येतील. त्याचबरोबर MA जर MA केलं असेल तर MA पार्ट 1 अँड MA पार्ट 2 याचा सुद्धा सिलेबस तुम्हाला काढायचा आहे आणि त्या सिलेबस मधला या पूर्ण सिलेबस मधला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. हे केल्यानंतर तुम्ही बघू शकतात म्हणजे 60% तुमचा अभ्यास इथेच झाला असेल. 60 ते 70% पण मी बोलू शकेन तुमचा अभ्यास इथेच झालेला असणार. ठीक आहे. तुम्हाला डिग्रीचं सगळं काढण्याची गरज आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचा सिलेबस आणि त्याच्यावर अभ्यास करण्याची जास्तीत जास्त गरज आहे. FY ला तुमचा एकच सब्जेक्ट इंग्लिशचा असेल, SY ला 2 सब्जेक्ट असतील. माझं होतं FY ला एक इंग्लिश लिटरेचर, SY ला 2 होते इंडियन लिटरेचर आणि अमेरिकन लिटरेचर, आणि TY ला 6 सब्जेक्ट आपले स्पेशल इंग्लिश लिटरेचर असतात. MA पार्ट 1 MA पार्ट 2 ला सुद्धा स्पेशल सगळे संपूर्ण सब्जेक्ट इंग्लिश लिटरेचरच तुमचा असतात. तो संपूर्ण सिलेबस काढायचे, त्याचा संपूर्ण तुम्हाला अभ्यास करायचे. 60 ते 70% काम तुमचं तिथेच होणार आणि मग तुम्हाला सॉल्व्ह करायचे PYQs आणि PYQs थ्रूने बाकीचं तुमचं 30 ते 40% अभ्यास होऊन जाईल. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आता तुम्हाला नोट्सची सुद्धा गरज आहे. आता एवढं सगळं मॅडम आम्ही हे सगळं सिलेबस करणार बघा. FY SY TY MA पार्ट 1 पार्ट 2 हे सगळं सिलेबस वाचणार. एकतर इंग्लिश ऑलरेडी काहींच्या डोक्यावरून जाणारी पण असते. हे सगळं वाचणार मॅडम, मग त्यावर आम्ही अभ्यास करणार, मग ते नोट्स काढणार. याच्यामध्ये खूप वेळ जातो. त्यात नोट्स आम्ही जे काढू त्यावरच प्रश्न येतील की नाही तो सुद्धा डाऊट आहे. सो तुम्हाला नोट्स जर हवे असतील तर हा नंबर आहे 8010457760 या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे. कॉल केल्यानंतर तुम्ही व्यवस्थितपणे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या नंबरवर संपूर्ण तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केले जातील. मी स्वतः इंग्लिश लिटरेचर माझा स्पेशल सब्जेक्ट होता. मी स्वतः नेट सेट क्वालिफाय केलेली आहे. सो मी नेट सेट क्वालिफाय करत असताना मी कोणता अभ्यासक्रम फॉलो केलेला इंग्लिश लिटरेचरचा ते संपूर्ण नोट्स तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देणार. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसऱ्या विषयाचं सुद्धा हवं असेल तर त्यासाठी आपली बॅच सुद्धा आहे आणि आपलं तुम्ही बघू शकता
दसऱ्याच्या निमित्ताने फेस्टिव्ह ऑफर सुद्धा आहे. 2,500 मध्ये तुम्हाला बॅच आहे. 1 वर्षापर्यंत याचा लाभ घेऊ शकतात. ही बॅच फक्त रेकॉर्ड नाही तर लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. आपल्या बॅचमध्ये तुम्हाला बघा टेस्ट सिरीजला मी नेहमी 5 स्टार देते. ई बुक नोट सुद्धा आहे. कोणताही विषय तुमचा असो, इंग्लिश, मराठी, हिस्ट्री, मॅथ्स, कोणताही असू दे, तुम्हाला नोट्स मिळतील. सर्व रेकॉर्डेड लेक्चर असतील. जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करून घेणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, बॅच फक्त रेकॉर्ड नसणार आहे तर लाईव्ह सुद्धा असणार आहे. सो जेवढं होईल तेवढ्या बॅचमध्ये ॲडमिशन करून घ्यायचं आहे. हे 2 नंबर दिले, दोन्हीपैकी कोणत्याही नंबरवर कॉल करून तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे आणि तुमच्या कन्सेप्ट अगदी व्यवस्थितपणे क्रिस्टल क्लिअर करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. सो नक्कीच आता मी इथे थांबत आहे. भेटू आपल्या नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत सर्वांना बाय. हॅव अ ग्रेट डे अँड थँक्यू सो मच. आणि असंच तुमच्या मनामध्ये जर कोणता डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यावर नक्की मी एक व्हिडिओ घेऊन येणार तुम्हाला उत्तरासाठी. ठीक आहे. चलो, थँक्यू सो मच. थँक्यू.